जांभळाच्या याची जर लाकडाची स्टीम जर आपल्याला लागली ना तर शरीरातलं हिमोग्लोबिन खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होतं. जे पण आपले विश्वपरंपरेतले वैद्य आहेत ना त्याच्यामध्ये मी सगळ्यांनी सांगितलेलं आहे सांगितलं की जांभळाचं लाकूड वापरायचं. मी स्पेशली आपण तसं बनवलेलं आहे बरं का. म्हणजे खूप ठिकाणी सिटिंग असतं वगैरे ते खूप सोपं वाटतं पण यांनी जे फायदे होतात ना ते त्याच्यात मिळत नसतं म्हणून मी असं केलेलं आहे. दोन्ही आपल्या जांभळाच्या लाकडाचीच आहे. ते सुरू आहे ना तसं ठेवलेलं आहे. चांगलं आहे. बत्ता मोठा आणि वगैरे सगळं काही खाऊ शकता तुम्ही. भजे पण खाऊ शकता पण खूप नाही. मात्रेला महत्व आहे ना. समजा मी तुम्हाला म्हटलं भजे दिले मस्त, आता पाऊस आला तर गरम गरम जर भजे आपण इथे काढले आज चहाच्या ऐवजी तर तुम्हाला छान वाटेल की नाही मस्त है ना. कांदा भजी वगैरे आपण करू एखाद्या वेळी तर पण समजा मी तुम्हाला असे प्लेटमध्ये आणले आणि फक्त 2-2 भजे दिले सगळ्यांना, तुम्हाला चांगलं वाटेल का? काय वाटेल? दोन मध्ये समाधान नाही होत ना. तुम्ही कशाला दिले मॅडम, त्यापेक्षा नसते दिले तर बरं झालं असतं, असं होतं की नाही. म्हणजे आपली प्रवृत्ती कशी असते, एक तर अजिबात देऊ नका तरी चालतं, नाही तर मग खूप व्यवस्थित भरपूर पाहिजे. मध्ये जर 2 वर थांबायला सांगितलं तर ते कठीण जातं बरं का, सगळ्यांना जमत नाही. तर असं असतं. पण हे ज्या लोकांना समजलं ना, म्हणजे मात्रेत खाणं ज्या लोकांना समजलं ना त्यांना पथ्याची गरज नसते बरं का. डिस्क्लेमर बरं का, मात्रा महत्वाची, नाही तर मग पथ्याची गरज नसते हेच हायलाईट होऊन जाईल आणि मग लोक काही खायला लागतील. असं नाही व्हायला पाहिजे. तर मात्रेत जर तुम्ही खाल्लं तर पथ्य नाही पाळलं तरी चालणार आहे. पण ज्या लोकांना मात्रेचं भान नसतं त्यांना पथ्य पाळावं लागतं, त्याला काही पर्याय नाही. तर हे झालं एक अग्नीच्या बाबतीत. योगासन होणार आहे असं नाही. पण स्पेसिफिक आपण त्या त्या काळावर दिलं ना तर त्या औषधांचं काम अजून चांगलं असं आहे की. आता एक केस आपल्याला सांगायची होती बरं का, मी ग्रुपवर टाकलं होतं. एक ती केस आपण सांगूया, खूप इंटरेस्टिंग केस आहे बरं का. एक मुलगा 30 वर्षाचा, प्रोफेशनली CA होता तो, आहे तो, आणि त्याला लहानपणापासून कंटिन्यू तोंड यायचं, म्हणजे तोंडात फोड यायची आणि थोडंसंही तिखट त्याला खाता येत नव्हतं बरं का. तिखट खाल्लं की ते झोंबायचं. असे खूप लोक तुम्ही पण बघितलेले असतील. खूप मुखपाक असतो. मुखपाक नसला, दिसत नसला तरी तिखट अन्न खाल्लं की त्यांना लगेच मोशनला जावं लागतं. जेवण केलं की लगेच मोशनला जावं लागतं. आणि स्पेसिफिकली त्या पेशंटच्या बाबतीत काय होतं की त्याला अचानक स्किनवर जखमा यायच्या. म्हणजे काही लागलं नाही, काही नाही झालं तरी झोपेतून उठला की असं काहीतरी दिसायचं जखम झाल्यासारखं, आणि मग थोडे दिवस झालं की ते सॉल्व्ह होऊन जायचं, त्यात विशेष तो काही करायचं नाही. पण असं किती वर्ष ना, म्हणजे लहानपणापासून जर 15-20 वर्ष तुम्हाला हाच त्रास होतोय तर ते बोर होणार ना. कधीतरी चांगलं खावं वाटतं, कधीतरी बाहेरचं खावं वाटतं, असं सगळ्यांनाच वाटतं है ना. आणि स्किनवर पण इतकी सेन्सिटिव्ह स्किन की काही व्हायची पण गरज नाही. झोपेतून उठलं थोडंसं काही खरचटलं वगैरे की लगेच रॅश येणार, लगेच जखम होणार. मग तो खूप कंटाळला होता, त्याने खूप ॲलोपॅथी औषधं घेतली होती, होमिओपॅथी घेतली होती, सगळं कमी झालं होतं. बी कॉम्प्लेक्स वगैरे घेऊन, विकासूच्या गोळ्या घेऊन वगैरे मुखपाक कमी होतो, गोळ घेतात. आणि जिथे मज्जा धराकला आहे तिथे पित्त धराकला आहे ना. म्हणून पोटाचे त्रास ज्या लोकांना असतात ना तर ते मेंटली पण अनस्टेबल असतात म्हणजे का, किंवा मेंटली अनस्टेबल जे लोक असतात वाईस वर्षा त्यांना पोटाचा आजार काहीतरी असतोच. म्हणून पोटाची ट्रीटमेंट करताना आपल्याला त्याचं मनोदेश पण बघावं लागतं. आणि स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी ज्या लोकांना जास्त असते किंवा मानसिक आजारांचे जे पेशंट असतात त्यांचं आधी आपल्याला पोटच चांगलं. आपण फक्त मानसिक आजारांची ट्रीटमेंट फक्त ब्रेनची ट्रीटमेंट करून नाही करू शकत, किंवा पोट आपल्याला चांगलं करायचं पोट बघावंच लागतं, त्याशिवाय ते ट्रीटमेंट पूर्ण होतच नाही. असं का होतं ते बघा. पोटाचं मॅनिफेस्टेशन जे असतं ना ते स्किनवर येतं बरं का. तुम्ही बघा जे स्किन डिसऑर्डर्सचे पेशंट असतात ना, सोरियासिस असो किंवा साधी रॅश असो, शीतपित्त असो, काही असो, त्या लोकांचं पोट खराब असतं, त्यांना पोटासंबंधी काही ना काही त्रास असतोच. आणि ज्या लोकांचं वारंवार वारंवार पोट खराब होतं ना त्या लोकांना पुढे जाऊन स्किनचे प्रॉब्लेम होतात. असं का होतं? कारण आईच्या गर्भात, आईच्या पोटात जेव्हा गर्भ बनतो ना तर एक्टोडर्म पासूनच स्किन तयार होते, आणि एक्टोडर्म पासूनच आतड्यांचा, एलिमेंटरी कॅनलचा वरचा भाग आणि खालचा थोडा थोड भाग असा तयार होतो. म्हणून त्यांचं ओरिजिन एकच आहे ना, स्किनचं आणि त्या दोघे एलिमेंटरी कॅनलच्या वरचा आणि खालच्या भागाचा. त्याच्यामुळे आपल्या दिनचर्येत अभ्यंगम आचरित नित्यम सांगितलेलं आहे. कशासाठी सांगितलेलं आहे? फक्त
फक्त स्किन चांगली व्हावी, स्किन सॉफ्ट व्हावी याच्यासाठी सांगितलंय का? नाही. त्याचे काय काय फायदे सांगितलेले? अभ्यंगाचे अभ्यंगम आचरेत नित्यम सचराश्रम पातः दृष्टी प्रसाद दृष्टायु स्वप्न सुफक दाढ्य है ना. ते लागलेलं आहे. त्याचा पाठ मी ग्रुपवर पाठवून देते मॅडम पाठवून देते. तर त्या तेलाने फक्त अभ्यंग जर नित्य केलं ना तर अम्लपित्त पूर्ण बरा होतो 3 ते 4 महिन्यात. खरं वाटेल का? किती किती मोठी गोष्ट आहे. का असं होतं? कारण त्वचेत जर भ्राजक पित्त असेल आणि त्या भ्राजक पित्ताचा जो अग्नी आहे त्यांनी आपण कुठलाही लेप लावला, तेल लावला तर ते आतमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्याचं काम ते धीरे धीरे पर्क्युलेट होऊन आतड्यांवर होतं, अग्नीवर होतं आणि अग्नी चांगला होतो. म्हणून फक्त अभ्यंगाने अम्लपित्ता पूर्ण बरा होऊ शकतो. किती चांगली गोष्ट आहे है ना. हे झालं वेगळं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन है ना. कुठलाही आजार बरा करायचा असेल आपल्याला तर फक्त पोटातून औषध दिल्याने होईल का? होणार आहे का? नाही होणार असं नाही. पण आपण सगळे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जर वापरले ना, आपण पोटातून औषध दिलं, आपण नस्य दिलं, गंडूश दिलं, कर्णपुरण दिलं, अभ्यंग करायला दिलं, लेप लावायला दिले, प्रोटीस दिले, बस्ती दिलं, हे सगळं जेव्हा की आपण केलं ना तर जे 6 महिन्यात काम पाहिजे ना आपलं ते 1च महिन्यात होऊन जातं. विसरून जातो आपण की आपण काही रेझोल्युशन केलेलं आहे आणि मग आठवतं अरे आपण तर सोडलं होतं. मुद्दाम करतो असं होत नाही बरं का. मला काय म्हणायचंय की मुद्दाम करत नाही, पण हे जे विसरणं असतं ना हे कशामुळे होतं? हे मनाचा जो खंबीरपणा आहे ना तो आलेला नसतो. आणि ज्या लोकांना पोटाचे विकार असतात ना त्यांचे मन पण हळवे असतात. हळवे म्हणण्यापेक्षा स्थिर नसतात असं होतं. आजकाल तुम्ही बघा तुमच्या आईच्या मुलांमध्ये खूप चंचलपणा वाढलाय. म्हणजे कोणी काही म्हटलं की पटकन वाईट वाटणार, कोणी चांगलं म्हटलं की पटकन चण्याच्या झाडावर चढून जाणार, लगेच कोणी उतरवली की लगेच डाऊन वाटणार. असं होतं की नाही? असं का होतं? असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला जर माहिती आहे, आपल्याला जर माहिती आहे की मी काय आहे आणि मी कशी आहे, माझं असं असं काम आहे, मी हे ठरवलंय आणि मी हे करणार आहे. मग एखाद्याने जर येता जाता कोणी म्हटलं की अरे तुला काही जमत नाही आणि तू हुशार नाहीये किंवा जे काही असेल ते, तर लगेच वाईट वाटायचं काही कारण आहे का? नाही वाटायला पाहिजे. पण असं होतं, असं वाटतं. हे का होतं? कारण मनाची खंबीरता कमी झाली. आणि ही कशामुळे झाली आहे की कारण दिनचर्येत आपण बसत नाही. एक नियमितता जर शरीराला आपण दिली ना तर मन पण खंबीर होतं. या सगळे छोटे मोठे लक्षणं दुर्लक्ष केल्यामुळे होतात. म्हणून कधीही जर जेवण केल्यावर सुस्ती येत असेल, हातापायाला मुंग्या येत असतील, छातीत झडझड होत असेल, जडपणा वाटत असेल, अजीर्ण होत असेल, करपट ठेकरा येत असतील, गॅसेस खूप जास्त होत असतील तर त्याच्याकडे कधीच दुर्लक्ष नाही करायचं. भूक लागली आहे का नाही ह्याच्यावर आपलं खूप लक्ष पाहिजे बरं का. खाऊ की नाही असं वाटलं ना की खायचं नाही आणि जाऊ की नाही असं वाटलं की जाऊन यायचं. म्हणजे टॉयलेटला है ना. कधीच वेग धारण करायचं नाही. खाऊ की नाही असं मनात विचार आला ना म्हणजे तुम्हाला कडक भूक लागलीच नाही बरं का. आणि कडक भूक लागल्यावरच जेवण करा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर सकाळी आयुर्वेदात फक्त 24 तासात 2 वेळा जेवण करायला सांगितलेलं आहे. आणि 1 वेळा जेव्हा मलप्रवृत्ती होते ना तेव्हा आपलं जे बायोकेमिकल क्लॉक असतो, जे सर्कॅडियन रिदम असतं ते प्रॉपरली सेट होतं आणि शक्यतो सहसा या लोकांना कुठलेही आजार होत नाही, जे लोक हे पाळतात. एक बेसिक फक्त साधे नियम सांगू का? एवढे जरी तुम्ही 1 महिना पाळून पहा आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय फरक पडतो. एकदम सोपं सोपं आहे, सगळ्यांना करता नाही बरं का. मी झोपण्यापासून सुरुवात करणार आहे. रात्री 9:30ला झोपायचं. झोप आली नाही तरी झोपायचं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय? मोबाईल स्विच ऑफ करून झोपायचं बरं का. मोबाईल आपल्या जवळ नाही पाहिजे. आपण ज्या रूममध्ये झोपतो त्या रूममध्येच मोबाईल नाही ठेवायचं. हे नियम करा. नाहीतर इतके भयंकर आजार फक्त याच्या रेडिएशनमुळे आणि अस्वस्थतेमुळे होत आहेत ना, म्हणजे त्याच्यावर एक वेगळा लेक्चर घेऊ बरं का आपण, की मोबाईलमुळे आता या तुमच्या पिढीत काय काय होतंय. तर रात्री 9:30 ते 10पर्यंत झोपायचं. सकाळी ॲटलिस्ट 5पर्यंत उठायचं है ना. 6 ते 7 तास झोप खूप इनफ आहे. काही गरज नाही. आपण काही मजूर नाही ना, फिजिकल एक्झर्शन काही नसतं. त्याच्यामुळे एवढी झोप खूप इनफ आहे. सकाळी उठायचं 5ला. त्याच्यानंतर फक्त एक अर्धा ते पाऊण तास वॉक करायचं. वॉक केलं की भ्रामरी प्राणायाम करायचा 11 वेळा. बस एवढं स्वतःला तुम्ही वेळ द्या. 24 तासातून फक्त 2 वेळा जेवायचं. एक सकाळी 12च्या आधी जेवण करा तुम्ही आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी जेवण करा. सकाळी जर कॉलेजमुळे तुमचा वेळ मागे पुढे होत असेल तर ठीक आहे, तर संध्याकाळचं जेवण 7च्या आधी करायचं. एवढं पॉसिबल आहे सगळ्यांना. त्यात काही अडचण असेल पर्सनल तर तुम्ही मला पर्सनल विचारा, मी सांगते त्याच्यात काय काय आपण वेगळं मार्ग काढू शकतो.
पण ह्या एवढ्या फक्त गोष्टी तुम्ही 1 महिना करून बघा आणि बाहेरचं काही खायचं नाही, फास्ट फूड जंक फूड नाही, एवढं फक्त करा आणि मला एक महिने सांगा तुम्हाला काय वाटतंय. 50 to 60% तुमचे जे काही त्रास आहेत ना ते याच्यातच सॉल्व्ह होऊन जातात. इतका चांगला फरक याच्याने. आणि जे लोक 6 तासानंतर पण पुढे 2 तास जर काही खाल्लं नाही ना, समजा 8 तास जर पोट रिकामं ठेवलं ना, तर आयुष्यभर या लोकांना कधीच कॅन्सर होणार नाही. इतका चांगला इफेक्ट या लंघनाचा येतो बरं का. म्हणजे कॅन्सर सेल्स जे असतात ना, रोज प्रत्येकाच्या शरीरात 300 तरी कॅन्सर सेल्स बनत असतात बरं का. आणि कॅन्सर सेल्सना ग्लुकोज खूप लागतं. आणि 6 तासानंतर पुढे 2 तास जे आपण एक्स्ट्रा फास्टिंग करतो ना, तर त्याच्यात ते जे कॅन्सर सेल्स असतात त्यांना ग्लुकोज मिळत नाही आणि ते तिथे तिथे मरून जातात है ना. म्हणजे सकाळी उपाशी पोटी आपल्या शरीरात अग्नी असतो, तुमच्या अग्नी, कुठलाही छोटासा अग्नी आहे त्याच्यावर पाणी टाकलं तर काय होईल, विझून जाणार ना. मग सकाळी सकाळी जर आपल्या जठर अग्नीवर आपण उपाशी पोटी पाणी टाकलं तर ते सकाळीच मंद होऊन जातं. मग आपण दिवसभरात जे काही खातोय पितोय ते पचणार कसं, है ना. म्हणून सकाळी उपाशी पोटी कधीच पाणी प्यायला नाही पाहिजे बरं का. उष्णपान जे सांगितलेलं आहे ना, तर खूप त्याचे नियम वेगळे आहेत बरं का. त्याचे नियम काय काय आहेत की ते तांब्याच्या गडव्यात ते पाणी ठेवलेलं असावं, गच्चीवर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं असावं, त्याच्या खाली लाकडाचं पाट असावं आणि रोज ते तांब्याचं गडवा घासलेला असावं बरं का. त्याची हे खूप महत्त्वाचं आहे, नाही तर मग त्याचे उलटे इफेक्ट्स होतात. आणि ते पाणी ब्रह्ममुहूर्तावर 3-3:30 वाजता प्यायला सांगितलेलं. हे नियम फॉलो करून ते उष्णपान करणं पॉसिबल आहे का आपल्याला, त्याच्यामुळे ते शक्य नाही आणि ते करू नये बरं का. आणि आधीच्या काळात ते उष्णपान का सांगितलेलं आहे की आधीचे ऋषीमुनी जे होते ना ते ब्रह्ममुहूर्तावर 3-3:30 वाजता उठायचे बरं का. आणि ते माधुकरी भिक्षा मागून खायचे ना, तर त्यांना 10-11 वाजेपर्यंत काही खायला मिळायचं नाही, मग खूप भूक लागायची त्यांना. मग 3-3:30 वाजता त्यांनी उष्णपान केलं तर 10-11 पर्यंत अग्नी त्याचा मंद होऊन जायचा त्यांनी, आणि 11 पर्यंत 12 पर्यंत त्यांना भूक लागायची नाही. तर ते त्यांच्या शरीराची काळाची गरज होती. पण आता असं होतं का, आपण उठतो किती वाजता, 7-8 वाजता. लवकर सांगितलं का, 9ला 10ला सांगायला पाहिजे. कॉलेज कितीला असतं, 9ला, म्हणजे 8ला उठत असणार की 8:30ला सेकंड लेक्चरला. तर आपण उठतोच सूर्यास्तानंतर, है ना. म्हणजे मला म्हणायचंय तर ऑलरेडी दिवस टार्गेट ठेवतात की बॉटल्स भरून डायनिंगवर ठेवतात की आपल्याला दिवसभरात या 4 बॉटल संपवायच्या आहेत, है ना. असे खूप लोक तुम्ही बघितले असतील, तुम्ही पण असणार कदाचित त्यातले कोणी. असं होतं का, स्किनसाठी चांगले म्हणून खूप पाणी प्या, है ना, स्किन ग्लो करते वगैरे, असे काही काही फंडे असतात बरं का लोक. पण कधी लक्षात ठेवायचं, शॉर्ट टर्म फायद्यासाठी आपण लॉंग टर्म नुकसान नाही करायचं बरं का. जास्त पाणी पिल्यामुळे पण खूप आजार होतात. पाणी म्हणजे हे नुसतं वरून टाकलं, नळ सुरू केला आणि खालून गेलं असं असतं का. पाणी पण शरीराला पचवावं लागतं ना. तुम्ही 2-4 ग्लास पाणी एकदम पिऊन बघा, पोट किती डब्बं होतं. पाण्यावर पण अग्निसंस्कार व्हावा लागतो, ते शरीराला पचवावं लागतं आणि मग ते किडनीतून फिल्टर होऊन ते निघतं. किडनीवर लोड नाही येणार जास्त पाणी पचवण्याचा, हे की नाही. तर आपण एक्सेस कधीच नाही करायला पाहिजे. जेवढी शरीराची डिमांड आहे तेवढं पाणी द्यायचं. आता समजा पित्त प्रकृतीचा कोणी मनुष्य आहे तर त्याला ऑब्व्हियसली तहान जास्त लागणार आहे, उष्णता जास्त असल्यामुळे, तर त्याची पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असेल. पण कफ प्रकृतीचा कोणी असेल तर त्याला ऑब्व्हियसली तहान कमी लागण्याची कमी आहे बरं का. तर डेफिशियन्सी जी होते ती कशाची होणार आहे, मिनरल्सची, विटॅमिन्सची, हेच होणार आहे बरं. आता हे सगळे पण शेवटी पांचभौतिकच आहे ना. प्रत्येक हे जे द्रव्य आहेत ते पांचभौतिक असणार आहे, मग ते ओरिजिनल अन्न असो किंवा आपण जे बाहेरून विटॅमिन्स प्रोटीन्स घेतो, मिनरल्स घेतो ते असो. मग कुठलंही जर पांचभौतिक संघटन असेल, जर आपल्याला आपण जे अन्न खातो ते पण पांचभौतिक असतं, जी आपल्याला डेफिशियन्सी असते ती पण पांचभौतिक असते. तर ही डेफिशियन्सी जर आपल्याला कुठलीही काढायची असेल तर त्याच्यावरचं एक रूट सोल्युशन काय असू शकतं, आलं का लक्षात. षड्रसात्मक आहार खाणं. आपण षड्रसात्मक आहार घेत नाही म्हणूनच आपल्याला सगळ्या डेफिशियन्सीज होतात. जर आपण मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6ही रस जर जेवणात व्यवस्थित ठेवले ना तर आपल्याला कुठल्याच डेफिशियन्सी होणार नाही बरं का. आपण गोड, आंबट, खारट जास्त खातो, पण कडू, तिखट पण खातो. तुरट आणि कडू खातो का, तुरट आणि कडू खातच नाही, आणि म्हणून मॅक्झिमम डेफिशियन्सीज होतात. आणि म्हणून मॅक्झिमम तुम्ही बघा आयुर्वेदिक औषध आपले कडू आणि तुरट असतात. ती डेफिशियन्सी शरीरातली भरून काढतात आणि म्हणून पेशंट आपले बरे. त्यातून तूप खायला सांगायला लागतं आणि साधं तिळतेलाचा जरी बस्ती दिला ना तरी हा लोकांचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो. म्हणजे टेम्पररी हे सगळं सुरुवातीला काय करायचं, ठीक आहे.
आणि ज्यांना दिवसातून 4-5 वेळा शौचाला जावं लागतं, चिकट मलप्रवृत्ती होते, अर्धा-अर्धा तास जे लोकं टॉयलेटमध्ये बसतात, ज्यांना आव पडते, तर त्या लोकांना आम असतो बरं का. त्यांना जर तुम्ही स्नेहाचे बस्ती दिले, तर त्यांचा त्रास वाढतो. त्यांना तुम्हाला भक्षण करावं लागतं. त्यांना पाचन ट्रीटमेंट द्यावी लागते. आवेचा योग एक म्हणून योग आपण बनवलेला आहे. त्याच्यात उटज आहे, कामदुधा, सूतशेखर, शक्ती. उटज, सूत, कामदुधा आणि शक्ती असा एक आवेचा योग म्हणून तो बनवलेला आहे आपण. तर हे जर फक्त आपण पोटात दिलं ना, तर 90 to 95% पोटाचे सगळे आजार या औषधाने बरे होतात. आणि याच आवेच्या योगाचा जर आपण मंजन करायला दिलं ना पेशंटला, तर दातांना आणि हिरड्यांना चांगली मसाज करायला सांगायची सकाळ संध्याकाळ. 10-15 मिनिट ठेवून गुळण्या केल्या तरी चालतो, नाहीतर रात्री लावून झोपलं तरी चालतं. तर याने काय होतं, लाळेची क्वालिटी चांगली होते आणि पचनाची सुरुवात ही तोंडापासून होत असते. म्हणून पोटाच्या कुठल्याही आजारात मंजन हे द्यायला पाहिजे आपण आपल्यानुसार. आवेचा योग हा खूप चांगलं योग आहे.